श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. सिद्धांत बोध अध्याय 13. विराट स्वरूप पृथ्वी व पाणी यांचे महत्व. एक ऋषी म्हणाला, विराट स्वरूप सांगतो ऐका. सप्त पाताले, भूमंडल व 21 स्वर्गावर विराट स्वरूप प्रबळ असून तोच ईश्वर होय. विराटाचे कान, दिशा, वारा, नेत्र सूर्य, जिव्हा वरुण, नाक अश्विनी देव, वाचा अग्नी, हात इंद्र असे देव विराटाच्या अंगभूत आहेत. विष्णू अंतकरण, चंद्र मन, चित्त नारायण, बुद्धी ब्रह्मदेव, अहंकार शंकर, दाढा यम, पाताळ पायांचे तलवे, घोटा तलातर, पोटऱ्या रसातर, गुडघे सुतल, जानू वितल, कंबर अतल, उदर महितल अशी ही सप्त पाताले जाणावीत. भूलोक नाभिस्थान, भुवलोक हृदय, स्वर्गलोक भुजा, महल्लोक कंठ, जनलोक वदन, तपोलोक ललाट, महानुभव मस्तक असा 21 स्वर्ग व सप्त पाताळांचे एक स्वरूप विराट नटला असून अवघे ब्रह्मांड त्याच्या उदरात आहे. विराट पुरुषाचे सप्त धातू, सप्त सागर, जठरते, वडवानर, शिरा, नाडी या नद्या, रोमते वृक्ष जाणावे, यास्तव आदी अंत विराट स्वरूप ईश्वर जाणावा. असे ऐकताच दुसरा ऋषी म्हणाला, तुझा विचार समजला. विराट म्हणजे आकार, पण परमात्म्यास निराकार बोलतात. परमात्म्यास निराकार बोलतात. जे दिसते ते नाशिवंत आहे. परमात्मा अव्यक्त असून ते निराकार आहे. मग तुझ्या ज्ञानाचा अर्थ कसा जाणावा? परमेश्वर निर्गुण असून त्याच्याजवळ कार्यकारभार नाही. तो सर्व रंगाहून निराळा असून त्याला नाव, रूप, माया, प्रपंच कल्पना नाही. तो सर्वांशी सारखा आहे. सृष्टीची घडामोड शास्त्राची बडबड नसून श्रुती मौन झाल्या. तेथे वर्ण, व्यक्ती, कुल, गोत, जात, प्रकाश, ज्योती नसून तो निष्कर्म जाणावा. तो निराकार असताना त्याला आकार कसा लावता? हे ऐकून तिसरा ऋषी म्हणाला, अरे हे वेगळेच काय बोलतोस? आत्मशुद्धी जर कळत नाही तर अल्पबुद्धी का चालवावी? निराकार म्हणजे शून्य. त्या नास्तिकवादाला ब्रह्म कसे म्हणावे? जो काही नाही तो निराकार. तो ईश्वर कसा? एखाद्या ब्रह्मांडाला आश्रय कोणाचा? सर्वांचा आश्रय देव व देवापासून जगाला आकार होतो. प्रत्यक्ष प्रमाण सोडून व्यर्थ आड रानात का शिरता? सर्वांपेक्षा श्रेष्ठ पृथ्वी आहे, तिलाच ईश्वर मानावे. पृथ्वीची लांबी, रुंदी, खोली याचा शोध लावला असा कोणीच नाही. पृथ्वी बुडाली म्हणजे ईश्वर बुडतो व पृथ्वीपासून सृष्टीची रचना होते. मोठमोठे पर्वत, महामेरू पृथ्वीच्या आश्रयाने राहत असून त्यावर विष्णू आणि शंकर नांदतात. सर्व देवता, ब्रह्मांडिक देव यांस मेरूचा आश्रय आहे. मेरूला पृथ्वीचा आश्रय आहे. अशी सर्वात श्रेष्ठ पृथ्वी आहे. सोने आहे, रुपे, हिरे, रत्ने, कथिल, तांबे, लोखंड, वृक्ष, नारी, नर, पशु, पक्षी, धान्य इत्यादी चराचर गोष्टी, योग, क्रिया, दान, पुण्य पृथ्वीपासूनच होते. सप्तपुऱ्या, सप्तसागर, सप्त पाताले, नगरे, पट्टणे, देवले, मंडप इत्यादी पृथ्वीच्या आश्रयाने राहिली आहेत. देहाचे मूल पृथ्वी म्हणून बोलावयास सुचते. वेदशास्त्रे, पुराणे यांचे
देहाच्या योगाने कार्य चालते. अवघ्या गोष्टी संसाराची राहाटी, ज्ञान अज्ञान ही देहाजवळ आहेत. त्या देहाचे मूल पृथ्वी, ती स्वर्गापेक्षा श्रेष्ठ जाणावी. पृथ्वी तोच ईश्वर होय. असे ऐकून दुसऱ्या ऋषीने उत्तर दिले, अहो, तुम्हास वस्तू ज्ञान नाही तरी सांगतो ऐका. पृथ्वी म्हणजे प्रत्यक्ष माती आणि दगड. तिला ईश्वर कसे म्हणावे? पृथ्वीला आश्रय कोणाचा आहे? शेषास आश्रय वराहाचा, वराहास कुर्माचा व कुर्मास आश्रय पाण्याचा. म्हणजे निराकार त्यापासून आकार होय. चराचराचे मूल उदक, त्याला आपो नारायण असे वेद बोलतात. सर्वात आश्रय पाणी होय. सगुण निर्गुण आपो नारायण, तो सर्वसाक्षी ईश्वर, सर्वांचा स्वामी जाणावा, असे पाण्याचे महत्त्व वर्णन केले. हरिओम तत्तस.